कसे आहात? मजेतच असाल. मी श्वेता खरोटे तळेगावकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोमेंट्स विथ श्वेता. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. आणि आज काय विशेष? आज विशेष आहे ते पॅकिंग होणार आहे. मी जसं तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हणाले की आम्ही एका देशात वेकेशनसाठी जाणार आहोत आणि तो देश तुम्हाला गेस करायचा आहे. मी एक हिंट दिली होती तुम्हाला की तो देश जगात भारी आहे, अशा देशात आम्ही वेकेशनसाठी जाणार आहोत. तर काय वाटतं तो देश कुठला असेल? विचार करा बरं. जगात भारी देश कुठला हो? ऑफकोर्स आपला भारत. आम्ही भारतात येत आहोत वेकेशनसाठी आणि ही लॉंग वेकेशन असणार आहे. बऱ्याच लॉंगर ड्युरेशनसाठी आम्ही येणार आहोत. थँक्यू विधान. आणि विधान मला हेल्प करत आहे पॅकिंग मध्ये. सो आपण कुठे चाललोय सगळ्यांना सांग की. आपण इंडियाला चाललोय. विधान तर खूप खुश आहे. विधानला खूप आनंद झाला इंडिया म्हटलं बरोबर. हे असं असतंच हो, लहानांना काय मोठ्यांना काय, माय देशाची ओढ तर प्रत्येकाला लागते नाही का. पॅकिंग कमी आणि आमचं हे असं सगळं जास्त चालणार. आणि सेकंड बॅग, आपल्याला किती बॅग अलाउड आहे? आपण किती बॅग घेऊन चाललोय? 2. चला आणा मग. ती आण ना मरून कलरची विधान. हा चला घेऊन या सगळं इकडे. आणि आता आपण पॅकिंग करायला घेऊया. थँक्यू. आई पॅकिंग करते. तू नको बसवा, तुला नाही बसवायचंय, आपल्याला पॅकिंग करायचंय विधान. कसं आहे की बाहेरचं किती पण कॉन्टिनेंटल आणि असं सगळं फॅन्सी फूड खाऊन घ्या, शेवटी घरचं वरम भातच छान वाटतं असं मला तरी वाटतं. आणि आता कसं झालंय की आम्हाला 1 वर्ष झालेलं आहे अमेरिकेत येऊन. बरोबर विधानचा 3रा बर्थडे करून आम्ही अमेरिकेत आलेलो आणि आता विधानचा 4था बर्थडे करून आम्ही भारतात येतोय. तर घरच्यांना आमची आठवण येते, आम्हाला घरच्यांची आठवण येते आणि ऑब्व्हियसली भारताच्या सगळ्याच गोष्टींची आम्हाला खूप आठवण येते. त्यामुळे आम्ही एक मस्त लॉंग वेकेशन प्लॅन केलं. तर लॉंग वेकेशन असं असणार आहे की 2 ते 2.5 महिन्यांसाठी आम्ही भारतात येत आहोत. कारण भारतात येतोय म्हटल्यानंतर तेवढा वेळ तर पाहिजेच सगळ्यांसोबत स्पेंड करायला आणि थोडंफार आपल्या गोष्टी एक्सप्लोअर करायला. आम्ही पॅकिंगचा श्री गणेश या सगळ्यांच्या गिफ्ट्स पासून केलेला आहे. बरेचसे गिफ्ट्स घेतले आहेत जे कोणी जवळचे आहेत. निघताना आमच्यासोबत जे सी ऑफ पर्यंत होते त्यांच्यासाठी आम्ही छान छान गिफ्ट्स घेतले आहेत. तर पॅकिंगची स्टार्टिंग आम्ही त्याच्यापासून केलेली आहे. तर असं आहे की आत्ता विधान आणि मी आम्ही पुढे जात आहोत. आत्ता मी एकटीच असणार आहे ट्रॅव्हलिंग मध्ये. विधान आहे माझ्यासोबत, माझा ट्रॅव्हलिंग पार्टनर. तर आत्ता मी जाते आहे कारण वृषालला सुट्ट्या नाहीयेत आणि वृषालला जसं सुट्ट्या लागते म्हणजे सुट्ट्या सुरू होतील त्यांना डिसेंबरमध्ये. इथे क्रिसमसचं वेकेशन असतं, 2 ते 3 दिवसांचं असतं आणि ते ऍडिशनल सुट्टी घेणार आहेत. तर ते जानेवारीच्या स्टार्टिंगला, जानेवारीच्या फर्स्ट वीक मध्ये येणार आहेत आणि आता आम्ही जात आहोत. विधान हे काय चाललंय तुझं? अरे यार, आपल्याला पॅकिंग करायचंय विधान. हे असं असतं का रे? तू मला हेल्प करायची तर तू माझं काम वाढवतोय. मला वाटतं 2 बॅग माझ्या गिफ्ट्सनेच भरून जाणार आहे. आणि कसं आहे की विधानला 46 kg अलाउड आहे, मला 46 kg अलाउड आहे. पण विधानला घेऊन मला एवढं सगळं खूप डिफिकल्ट होईल कॅरी करायला. सो मी विचार करते की 2 मोठ्या बॅग होतील इतकं मी घेते आणि बरोबर माझा एक बॅकपॅक असणार आहे ज्याच्यात माझं आणि विधानचं एक बेसिक सामान असणार आहे. तर आता बघूया कसं काय होतंय सगळं. सो मला असं वाटतं की गिफ्टनेच 2 बॅग भरणार आहेत आणि अजून एक ऍडिशनल बॅग घ्यावी लागेल असं वाटतंय मला. तर बघूया आता कसं होतंय. विधान हेल्प करणार आहे आईला. तर आमची टोटल जर्नी असणार आहे 22 ते 24 तासांची जर्नी असणार आहे आणि एवढा वेळ मला ह्या टिल्लूला हँडल करायचा आहे. त्यामुळे मी त्याला बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी बुक वगैरे असं घेतलं आहे ट्रॅव्हलिंग मध्ये. मला इझी होईल विधानला हँडल करणं, कारण लहान मुलं क्रँकी होऊन जातात थोड्या वेळात. त्यांना घरची सवय असते, बाहेर जरी गेले तरी थोड्या वेळात घरी येऊन जातात. त्यामुळे लहान मुलांना गरज पडते ह्या सगळ्या गोष्टींची. तर कसं आहे की मिनियापॉलिस एअरपोर्ट वरून निघालो आम्ही की लंडनला एक लेओव्हर आहे, माझा एक हॉल्ट आहे लंडनला आणि लंडन एअरपोर्ट वरून मग मुंबईला आणि मुंबईहून नाशिकला. अशी माझी जर्नी असणार आहे मोठी. तर आता काय होणार आहे माहिती नाही. विधानला घेऊन मी फर्स्ट टाइम इतकी मोठी जर्नी करणार आहे. येताना वृषाल होते सोबत, पण आता जाताना मी आणि विधान आम्ही दोघेच असणार आहोत.
तर बघूया आता विधान किती छान रिस्पॉन्ड करतोय ते. असं तर मी मेंटली प्रिपेअर होऊन निघाले आहे, पण बघूया काय काय होतंय ते. मोस्टली मी सगळं पॅक केलेलं आहे आणि आता मी सगळंच व्हिडिओमध्ये नाही सांगत बसणार की काय केलं कसं केलं ते. ऑलरेडी खूप लेट झालेला आहे आम्हाला, सगळं शॉपिंग करता करताच आज वेळ होऊन गेला आणि बऱ्यापैकी लेट झाला आहे. आता विधानला भूक सुद्धा लागेल, त्यामुळे मी पटापट सगळं ठेवून दिलं. बाकी सगळं मी तुम्हाला नंतर सांगेल की जेव्हा आपण इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग करतो तेव्हा रूल्स कसे असतात, काय अलाउड असतं काय नसतं, यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येत आहे. तो तुम्ही नंतर नक्की बघा. बाहेरच्या देशातून जेव्हा आपल्या भारतात किंवा कुठल्याही देशात आपण जेव्हा ब्रँडेड गोष्टी नेतो तेव्हा त्याचे टॅग्स, त्याचे बॉक्सेस हे सगळं काढून ठेवायचं असतं. माझं स्वतःचं सामान आहे जे मी यूज करणार आहे, असं न्यावं लागतं आपल्याला. त्यामुळे त्या ब्रँडचे टॅग्स वगैरे किंवा बॉक्सेस हे सगळं आपल्याला नेता येत नाही. सो आम्ही जेवढ्या काही गोष्टी घेतल्या आहेत गिफ्ट देण्यासाठी त्या सगळ्या आम्हाला मोकळ्या करून त्याच्यातून बॉक्सेस मधून काढून सगळे मॅन्युअल्स काढून आम्हाला असंच कॅरी करावं लागणार आहे. तर हे एक मी तुम्हाला सांगितलं. बाकी असे बरेच रूल्स आहेत त्यांचे जे मी तुम्हाला नंतरच्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये शांतपणे सगळं व्यवस्थित इन डिटेल सांगेल. पण आजसाठी एवढंच. विधानला 46 kg अलाउड आहे आणि मला 46 kg अलाउड आहे. आणि असं असलं तरी असं नाहीये की एकाच बॅग मध्ये तुम्ही 46 kg घेऊन जाऊ शकतात. प्रत्येक बॅगचं लिमिट हे 23 kg आहे. त्यामुळे एका बॅग मध्ये मॅक्सिमम 23 किलो पाहिजे. सो इतकं माझं सामान होत नाहीये, कारण यावेळी कपडे वगैरे असं फार सगळं आम्ही इकडून तिकडे नेत नाहीये. हा, पण इंडियाहून जेव्हा मी अमेरिकेत येणार तेव्हा मला खूप जास्त सामान घेऊन यायचं आहे इकडे, कारण कपडे पण मोस्टली मी तिकडून आणणार आहे. बरंचसं सामान, आपले मसाले, तिखट, हळद, परत कपडे झालं, हे सगळं आम्हाला इंडियाचं जास्त सेट होतं. बरंच फेस्टिवलला लागणारं सामान वगैरे असं बरंच सामान आहे जे मी तिकडून इकडे घेऊन येते. त्यामुळे तिकडून येताना आम्हाला 46 kg मला, 46 kg वृषालला आणि 46 kg विधानला असं टोटल आम्हाला अलाउड असणार आहे. 140 ते 150 किलो पर्यंत आम्हाला तिघांना अलाउड आहे. चेक इन बॅग म्हणजे ह्या मोठ्या ट्रॉली बॅग, आणि सोबत आपण जे कॅरी करतो हे 10-10 किलो अलाउड असतं तुम्हाला कॅरी ऑन बॅग मध्ये. तर 10-10 किलो पर हेड असं, म्हणजे ते 150 किलो, 140 ते 150 किलो चेक इन मध्ये आणि 30 किलो आमच्या सोबत. इतकं सामान, 180 किलो पर्यंत सामान, 170 ते 180 किलो पर्यंत सामान आम्हाला तिघांना अलाउड असणार आहे भारतातून अमेरिकेत येताना. आणि आता मेन टास्क आहे की हे सगळं पॅक केल्यानंतर आम्हाला ह्या सगळ्या बॅगचं वेट करायचं आहे. 23 किलोच्या पुढे हे वेट जायला नको, अदरवाईज तिथे फार धावपळ होते. त्यातून हे इथे ऍडजस्ट करा, इथून तिथे ऍडजस्ट करा, असं होऊ नये म्हणून भरतानाच आपण 23 किलोच्या खाली भरायचं. आम्ही प्रत्येक बॅग 22-22 किलोची करणार आहोत. आणि जेव्हा आम्ही भारतातून अमेरिकेत आलो तेव्हा पण आम्ही 22-22 किलोच्या प्रत्येक बॅग केल्या, म्हणजे तिथे गेल्यानंतर टेन्शन नको. आपले पुढे पुढे जे व्लॉग्स येणार आहेत, जे व्हिडिओज येणार आहेत, त्यात आपल्याला बरंच काही बघायला मिळेल. आणि त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा की माझ्या दोन्ही फॅमिलीजची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. माझं सासर, माझं माहेर तुम्हाला दोन्ही बघायला मिळेल. माझ्या सासरी कोण असतं, माहेरी कोण असतं ते सुद्धा मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. आणि मी जिथे कुठे जाणार आहे तिथले व्लॉग्स तुमच्या भेटीला नक्की येणार आहेत. तर तुम्हाला पुढचे व्लॉग्स बघायला आवडतील का? असे सगळे व्लॉग्स जिथे जिथे मी जाणार आहे, जे काही मी दाखवणार आहे ते बघायला तुम्हाला आवडतील का, ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या मायदेशात यायचं म्हणजे सगळ्यांना किती एक्साइटमेंट असते नाही का? बाहेर जगभर किती पण फिरून घ्या, जगभरात किती पण राहून घ्या, शेवटी आपल्या देशात येण्याची ओढ ही काही वेगळीच असते असं मला तरी वाटतं. आता कोणाचा काय अनुभव आहे ते मला माहिती नाही, पण माझा अनुभव मला असं सांगतो की नाही, आपला देश तो आपला देश, आणि त्या देशात जाण्याची उत्सुकता, त्या देशात जाण्याची ओढ ही काही वेगळीच असते. खूप छान वाटतंय की आम्ही भारतात येत आहोत. वेकेशन साठी तर वेकेशन साठी काही हरकत नाही. थोडे दिवस जरी आलो तरी आम्ही फुल चार्ज होऊन पुन्हा अमेरिकेत येणार आहोत. आणि फायनल रेडी होण्यासाठीचं पाऊच. असं तर इंडियात आपल्याला सामान अगदी इझिली मिळून जातं, सगळंच सामान असतं, माहेरी असतं, सासरी असतं, पण तरी आपलं आपलं ठेवलेलं बरं आहे. बस एवढंच राहिलं होतं. माझे बॅग एक्सपांड करण्याची सुद्धा गरज नाही पडली, कुठलीच बॅग एक्सपांड करण्याची गरज नाही, कारण सामान अतिशय मोजकं आहे यावेळी, खूप असं मेसी नाहीये. ते भारतातून अमेरिकेत येताना ती सर्कस होणार आहे, मी ती सुद्धा दाखवेन तुम्हाला की आम्ही सामान कशा प्रकारे किती ऍडजस्ट करतोय. अगदी ग्रामने सर्कस होते सामान घेऊन येताना जेव्हा भारतातून अमेरिकेत येतो. तो सुद्धा ब्लॉग मी तुमच्यासाठी नक्की लवकरच घेऊन येईल. आता छान छान ब्लॉग तुमच्या भेटीला येणार आहेत. पॅकिंग ऍज सच यावेळी काही नव्हतं,
पण जे काही होतं ते पॅकिंग संपलेलं आहे. बॅकपॅक सुद्धा पॅक केलेली आहे आणि ह्या 3 बॅग आहेत माझ्यासोबत. असं तर आम्हाला 4 बॅग अलाउड आहे, विधान आणि मला, पण मी एकटीच आहे आणि विधानला पण हँडल करायचं, त्यामुळे मी 3 बॅग घेतलेल्या आहेत मोठ्या आणि बॅकपॅक जी माझ्यासोबत असणार आहे. तर अशा प्रकारे फायनल पॅकिंग झालेलं आहे. तर आम्ही भारतात येतोय. ही न्यूज तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.